नमस्कार, मी चारुशीला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्स मध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण कैरीचं पन्ह किंवा कैरीचं सरबत असं हा पदार्थ बघणार आहोत। तर हे बनवण्याकरता सर्वप्रथम आपल्याला लागते कैरी। त्याकरता मी 1 किलो कैरी घेतली आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतले आहे। ह्या 1 किलो मध्ये 2 मोठ्या आणि 2 छोट्या अशा 4 कैऱ्या बसल्या आहेत। आता ह्या कैऱ्या मी या छोट्या कुकर मध्ये लावणार आहे। तर ह्या कुकर मध्ये मी 1 छोटा ग्लासभर पाणी घेतलंय। त्यात आता आपण कैऱ्या ठेवूया। हे बघा, मी 4 कैऱ्या याच्यात ठेवून घेतल्या आहे। आता ह्या कैऱ्या मऊ होईस्तोपर्यंत आपल्याला शिजवायच्या आहे। तर कुकर मध्ये लावत असले तर 3 शिट्ट्या लावून घ्या आणि पातेल्यात शिजवत असले तर कैऱ्या मऊ होईस्तोपर्यंत शिजवून घ्या। तर मी आता याला कुकर मध्ये लावते आणि 3 शिट्ट्या करून घेते। बघा, कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन गार करून मी मोठ्या बाउल मध्ये हे काढून घेतलंय। कैऱ्या आपल्या छान शिजल्या आहे। आता आपल्याला याच्यामध्येच ह्या कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि हा गर सगळा काढून घ्यायचा आहे। मग हा गर मी पूर्ण काढून घेते आणि मग आपण भेटूया। हे बघा, मी सगळा कैरीचा गर काढून अशा प्रकारे ठेवलाय। आता हा गर जितका आहे तितकाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे। तर गुळ तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी टाकू शकता किंवा जास्तही टाकू शकता। तर हा जितका गर आहे त्याच प्रमाणात मी गुळ टाकतेय। जेवढा गर तेवढाच गुळ। आता ह्या गरामध्ये आपण हे गुळ मिक्स करून घेऊया। छान हाताने चोळून चोळून करू, नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। हे बघा, गरामध्ये गुळ मी वरच्यावर हाताने चोळून चोळून मिक्स केलाय। पण आता याला आपण काय करणार आहे तर मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्यात थोडा थोडा गर टाकून आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। याच्याने होणार काय तर गुळ आणि गर एकत्र मिळून येईल। हे बघा, आता याला आपण छान पल्स मोडवर फिरवून घेऊ गुळ वितळेपर्यंत। हे बघा, मी कैरीचा गर आणि गुळ छान फिरवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला अजून दुसरा बॅच अजून करायचा आहे, म्हणून हे मी वेगळ्या पातेल्यात काढते। हे बघा, एक बॅच मी फिरवून घेतलंय, आता दुसरा बॅच फिरवून घेते। हे बघा, पन्ह फिरवून तयार आहे। पण यात आपल्याला काही मसाले घालायचे। पण ही मी जास्तीचं पन्ह बनवलंय म्हणून यातलं अर्ध पन्ह मी एक बरणीत काढून फ्रीज मध्ये ठेवणार आहे। म्हणजे तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही पन्ह तयार करू शकता। तर आता यातलं मी अर्ध पन्ह बरणीत काढून घेते। हे बघा, आता हे आपलं प्रीमिक्स तयार आहे कैरीच्या पन्ह्याचं। यात आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या आहे, पण त्या गोष्टी आपण यात ऍड करून फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याची शेल्फ लाईफ कमी होते। म्हणूनच असाच याच्यातला अर्धा काढून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला। आता ज्या वेळेला आपल्याला पन्ह बनवायचं आहे त्या वेळेला काय करायचं आहे तर अर्धा छोटा चमचा काळं मीठ घ्यायचंय। हे बघा, माझा काचेचा हा ग्लास आहे, यात अर्धा छोटा चमचा मी काळं मीठ घातलंय। अर्धा छोटा चमचा साधं मीठ। अगदी तुम्ही मीठ कमी खात असले तर पाव चमचा सुद्धा घालू शकता। आणि अर्धा छोटा चमचा जिऱ्याची पावडर। आता यामध्ये आपण पोहे खायचे 2 चमचे हे पन्हाचं प्रीमिक्स ऍड करूया। आता हे पण तुमच्या इच्छेवर आहे, तुम्हाला किती स्ट्रॉंग हे पन्ह हवंय किंवा किती माइल्ड। तर आता यात आपण पाणी ऍड करूया। हे फ्रीज मधलं गार पाणी आहे, यात तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा ऍड करू शकता। आधी थोडंसं पाणी ऍड करा आणि याला छान मिक्स करून घ्या। मग यात परत आपण पाणी ऍड करू। हे बघा, मीठ, जिऱ्याची पावडर, पाणी आणि पन्ह्याचं प्रीमिक्स सगळं छान मिक्स झालंय। आता यामध्ये आपण अजून पाणी ऍड करू आणि एक आईस क्यूब ऍड करू।
हे आपलं पन्ह तयार आहे. यात तुम्ही पुदिन्याचे पानं टाकू शकता किंवा याला चटपटीत करण्याकरता यात थोडंसं हिरव्या मिरचीची पावडर जी असते ती सुद्धा चिमूटभर यात घालू शकता. ती तुमची मर्जी आहे तुम्हाला कसं प्यायचंय. मला असंच आवडतं म्हणून मी असंच पिते. यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकू शकता, केशर टाकू शकता, सगळं काही यात आपण व्हेरिएशन करू शकतो. हे बघा, हे पन्ह्याचं प्रीमिक्स आणि प्रीमिक्स पासून हे थंडगार पन्ह आपलं तयार आहे. ह्या उन्हाळ्यात कैरीपासून असं थंडगार पन्ह करा, शरीराची उष्णता घालवा आणि घरी तुम्ही हे पन्ह करून बघा. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्सद्वारे कळवा. हे पन्ह तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर साठवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला पन्ह बनवून पिऊ शकता. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.